नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। कळवा पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या 2 गँग्सना जेरबंद करून त्यांच्याकडून 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। या घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये एकंदर 447 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले असून याची किंमत जवळपास 14 लाख रुपये एवढी असल्याची माहिती पोलिसांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री एम बागवान यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सतर्क आणि परिणामकारक पेट्रोलिंग ठेवून हारून अहमद शेख या इसमाला अटक केली होती। त्याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने एकंदर 10 ठिकाणी घरफोडी करून गुन्ह्यातले जवळपास 269 ग्रॅम वजनाचे सोन्याचे सुमारे 7,80,000 रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले होते। त्याचप्रमाणे घोलाई नगर परिसरातून नाना काळे, अरविंद काळे या दोघांना पोलिसांनी अटक केली होती। त्यांच्याकडून देखील एकंदर 208 ग्रॅम वजनाचे 6 लाख रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला होता। त्या एरियामध्ये विशेष लक्ष देऊन 2 गँग पकडण्यात आलेले आहेत। त्यांच्याकडून आपल्याला 14 घरफोडीचे गुन्हे, त्याच्यामध्ये जवळपास 447 ग्राम सोन्याचे दागिने, ज्याची आजच्या दिवसामध्ये मुद्देमालाची किंमत जवळजवळ 14 लाख रुपये आहे, हे या आरोपींकडून रिकव्हर करण्यात आलेलं आहे। अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचं 51वं अधिवेशन सध्या ठाणे शहरामध्ये भरलं आहे। या निमित्ताने ठाणे शहरामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। या अधिवेशनाचा औपचारिक उद्घाटन समारंभ आज राज्याचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळेस लोकसभेच्या अध्यक्षा सुलक्षणा महाजन, ज्येष्ठ वैज्ञानिक अनिल काकोडकर, ठाण्याचे महापौर श्री संजय मोरे, अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष श्री भानुशाली आणि प्राध्यापक नाद मांडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना राज्यपाल श्री सी विद्यासागर राव यांनी भारताला खऱ्या अर्थाने सुपर पॉवर बनवायचं असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीशिवाय ते शक्य होणार नाही असा विश्वास व्यक्त केला। विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळेच देशाचे अनेक प्रश्न मिटू शकतील असा विश्वास देखील राज्यपालांनी यावेळेस बोलताना व्यक्त केला। यावेळेस अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे शाखेचं आयोजनाबद्दल कौतुक करतानाच एक राष्ट्रीय उपक्रम हाती घेतला गेला पाहिजे। या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग झाला पाहिजे, त्याद्वारे विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुची निर्माण होऊ शकेल असा विश्वास देखील राज्यपालांनी व्यक्त केला। भास्कराचार्य हे महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्याचे रहिवासी होते, त्यामुळे एक अधिवेशन जळगावमध्ये व्हायला हवं अशी सूचना देखील यावेळेस राज्यपालांनी केली। Science is under threat of neglect and apathy. Urgent intervention is needed from the government, planners, educationists and science leaders to stop the declining interest of the students of the society towards science if we wish to make any reasonable progress in various spheres of life. I firmly believe that India can become a superpower only if it accords urgent attention to science and technology. ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने अखिल भारतीय विज्ञान परिषदेचं हे अधिवेशन ठाणे शहरामध्ये भरलं आहे। ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी आज या अधिवेशनामध्ये ठाणे शहराची स्मार्ट सिटीची संकल्पना या अधिवेशनामध्ये उपस्थितांसमोर मांडली। मनाच्या संकल्पनाचा शहर निर्माण केला, पण त्या शहरामध्ये राहण्यासाठी जे लिव्हिंग क्वालिटीज आहेत, त्याचे जे कॉस्ट आहे ते एवढं वाढून घेतला की त्या शहरातील जे मूल नागरिक आहेत त्यांना ते परवडणार नाही, म्हणजे ते पेरिफेरीमध्ये जाणार आणि बाहेरून लोक येऊन इथे त्यांची वास्तव वाढवणार, तो हे योग्य नाही। हे सर्व करत असताना जे मूळ रहिवासी आहे, जे मूळ ठाणेकर आहे, त्यांच्यासाठी हे शहर अफोर्डेबल असायला पाहिजे। दॅट इज वाय वी से ए इज फॉर अफोर्डेबिलिटी।
अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचं अधिवेशन सध्या ठाणे शहरामध्ये भरलं आहे. त्यानिमित्ताने शहरामध्ये विविध उपक्रम त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक देखील सुरू आहेत. काल या निमित्ताने विज्ञान दिंडीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये देखील विविध प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस एखादा उपग्रह आकाशामध्ये झेपावतो कसा याचं एक प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आलं. त्यावेळेस प्रत्यक्ष ज्यावेळेस उपग्रह आकाशामध्ये झेपावत असतो त्यावेळेस कशा प्रकारची परिस्थिती असते याचं छोटेखानी प्रात्यक्षिक यावेळेस सादर करण्यात आलं. एक उपग्रह आकाशात उडताना जी ऊर्जा निर्माण होते ती कशा पद्धतीने होते हे दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. बघूया झलक. मुंबई नागपूर समृद्धी एक्सप्रेस हायवेलगत ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण आणि अन्य काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काळ्या पैशाचा वापर करून जमीन खरेदी केली असल्याचा आरोप नागपूर अधिवेशनामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी केला होता. मात्र आपण अशी कोणतीही जमीन खरेदी केलेली नसल्याचा खुलासा आज अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये केला. शहापूरलगत जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्याचं नाव देखील सुनील साहेबराव चव्हाण असं आहे. मात्र तो सुनील चव्हाण आपण नसल्याचा खुलासा यावेळी श्री चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला. या संदर्भातली खरेदी खतही श्री चव्हाण यांनी पत्रकारांसमोर सादर केली. सरनाईक यांच्या आरोपांमुळे आपण व्यथित झालो असून या संदर्भात आपल्या अधिकारात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं देखील सुनील चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ज्या नावाने त्यांनी 7/12 ह्या प्रेस रिलीज बरोबर होता तो होता सुनील साहेबराव चव्हाण या नावाने. ही जमीन आहे कसारा खुर्द या गावातली. तर मी याचा सब रजिस्ट्री ऑफिस शहापूरकडून शहानिशा केली, खात्री केली की असं कोणतं प्रकरण आहे, हे कुणाची रजिस्ट्री झाली, हे कुणी केली, मी तर केली नाही. हे सगळं खात्री केल्याच्यानंतर मला प्राप्त रेकॉर्डच्या आधारे ही जी जमीन आहे ही जमीन कल्याणमधील काही व्यावसायिकांनी खरेदी केलेली. त्याच्यामध्ये त्याचंही नाव आणि माझं नाव साधर्म्य एवढ्याच एका गोष्टीमुळं हे तक्रारीला याच्यामध्ये वाव झाला. त्यांचं नाव सुनील साहेबराव चव्हाण, ते व्यवसायाने शेतकरी आहेत, भूविकासक आहेत आणि त्यांचे दुसरे भाऊ मिलिंद साहेबराव चव्हाण या दोघांनी मिळून साधारणतः हे 4-5 खरेदी खतं केलेली आहेत. या सगळ्या खरेदी खताच्या सर्टिफाईड कॉप्या, त्याच्यासोबत हे ज्या व्यक्तीने ते खरेदी केले त्याचे पॅन कार्ड, त्याचे पासबुकाच्या चेकबुकाच्या प्रती ह्या सगळ्या प्राप्त केल्यानंतर आपल्याही लक्षात येईल की हा व्यवहार मी केलेला नसून माझ्या नावाशी सारखेपणा असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने केलेला आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय श्री संजयजी केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेरोजगारांना रोजगाराचा आधार रोजगार मेळावा रविवार दिनांक 18 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत DED कॉलेज मनोरमनगर ठाणे. आयोजक श्री दत्ता घाडगे, सुरेश कोलते, अमित पाटील, कितू मढवी, महेश तेरडे, मत्स्यगंधा पवार, सुषमा दळवी आणि स्वाती पाटील. भारतीय जनता पार्टी आयोजित रोजगार मेळावा रविवार दिनांक 18 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत DED कॉलेज मनोरमनगर ठाणे. अनन्या कलेक्शन, CZ डायमंड ज्वेलरी, antique and Kundan jewelry, micro gold plated jewelry, traditional Maharashtrian micro gold plated jewelry watches, 92.5 sterling silver jewelry, bridal sets, bridal jewelry on rent, exclusive range of cotton and designer kurtis, leggings, jeggings, plazo and dress materials. Ananya collection, shop number 3, यशवंत बिल्डिंग नियर पुना गाडगी ज्वेलर्स, राम मारुती क्रॉस रोड, नौपाडा, ठाणे. कॉन्टॅक्ट समीर ओक 9821536895 अँड निलिमा दुर्गुळे 9833946884. अनन्या कलेक्शन. नवीन पितांबरी डिशवॉश बारने भांडी होतील चकचक. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती.
To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. And it's transferred. संघर्ष या संस्थेच्या वतीने आणि आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंब्रा परिसरामध्ये 24 तारखेला रात्री मुशायराचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतभरातील अनेक नामवंत शायर या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होतील अशी माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. या मुशायरामध्ये आपचे नेते आणि देशातील प्रमुख शायर कुमार विश्वास, मुनव्वर राणा, राहत इंदोरी, रुखसार बलरामपुरी, नईम अख्तर, मनोज पाल यांच्यासारखे अनेक मान्यवर शायर सहभागी होतील अशी माहिती श्री आव्हाड यांनी दिली. भारतामध्ये 16 डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी भारताने पाकिस्तानला युद्धात हरवून विजयाची पताका फडकवली होती. या दिनाचं औचित्य साधून ठाणे शहरामध्ये सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर आणि महेश विनेरकर यांच्या पुढाकाराने आजीमाजी भारतीय सैन्य दलातील जवानांचा सन्मान सोहळा काल आयोजित करण्यात आला होता. यावेळेस भारत पाक युद्धामध्ये जीवाची बाजी लावून लढलेल्या 20 वीरांचा सन्मान करण्यात आला. ब्रिगेडियर अजित श्रीवास्तव आणि ब्रिगेडियर सदानंद जोशी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 1971च्या युद्धाच्या आठवणी ब्रिगेडियर अजित श्रीवास्तव यांनी यावेळेस ताज्या केल्या. पुन्हा जर भारत पाकचं युद्ध झालं तर पाक नेस्तनाबूत होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केला. सरकारने जागा दिल्यास तरुणांना सैन्य दलात भरती होण्याकरता प्रशिक्षण आपण स्वतः देऊ असं ब्रिगेडियर सदानंद जोशी यांनी यावेळेस सांगितलं. यावेळेस सह्याद्री प्रतिष्ठानने केलेल्या विविध कामांची माहिती आमदार श्री संजय केळकर यांनी दिली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक उपस्थित होते. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लगसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. श्रीरंग सोसायटी परिसरातील गटाराच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ आज नगरसेविका सौ महेश्वरी तरे, माजी नगरसेवक श्री संजय तरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या ठिकाणच्या गटारांची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांची होती. त्या अनुषंगाने आजपासून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्याचप्रमाणे गणेशनगर परिसरातील कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ देखील करण्यात आला आणि गोपाळबाग येथील फुटपाथच्या कामाचा शुभारंभ देखील आज करण्यात आला. आगामी 15 ते 20 दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल अशी माहिती नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांनी दिली आहे. आज आमच्या येथे श्रीरंग सोसायटी येथे शाळेच्या बाजूला जे हेवी लिफ्टचं ते गटर आहे त्याचं काम घेतलेलं आहे आणि ह्या गणेशनगरमध्ये पूर्ण कॉन्क्रिटीकरण म्हणजे नागरिकांच्या सोयीनुसार पेवर ब्लॉक जे पूर्वी लावत असत ते उखडल्यामुळे मग कसं होतं की
पूर्ण प्रभाग खराब दिसतो, त्याच्यामुळे काँक्रिटीकरण पूर्ण करायचा हे घेतलेलं आहे, शुभारंभ केलेला आहे आज. आणि गोपाळबागेमध्ये पूर्ण फुटपाथ आणि गटर जे लिकेज आहेत, म्हणजे आजूबाजूच्या सोसायटीला पण त्यामुळे त्रास होतो, तर त्याचे सगळं पूर्ण काम घेतलेलं आहे. नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने जनकल्याणार्थ सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महायज्ञाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. आज या ठिकाणी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, डॉक्टर महेश केळुसकर, शशिकांत तिरोडकर आणि अरुण म्हात्रे यांच्या हास्यधारा या कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या पाचही कवींच्या कविता ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने मराठी रसिक उपस्थित होते. या सगळ्यांना कवितेच्या धारांमध्ये अक्षरशः बेधुंद करण्यात आलं. या सगळ्या कवींचा सन्मान नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.